गणेशोत्सवाच्या तोंडावर नुकताच एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप केला। राज्य सरकारनं कामगार संघटनांशी चर्चा करून एसटी कामगारांना 2020 पासून 6500 रुपयांची वेतन वाढ जाहीर केली। या कामामध्ये एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक यांनी सिंधुदुर्गातल्या एसटी कामगारांच्या वतीनं महत्त्वाची भूमिका बजावली। त्यासाठी आज त्यांचा कुडाळ एसटी आगारामध्ये सर्व संघटनांच्या कृती समितीच्या वतीनं आणि सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। एम.एन. आंबेस्कर, रोशन तेंडुलकर आणि अमोल परब यांच्या हस्ते अनुप नाईक यांनी हा सत्कार स्वीकारला। यावेळी बोलताना अनुप नाईक यांनी एसटी कामगारांना जी 6500 रुपयांची पगारवाढ झाली आहे त्याबाबत विश्लेषण केलं आणि सर्वच एसटी कामगार संघटनांनी यावेळी एकजूट दाखवल्यामुळे शासनाला पगारवाढ करणं भाग पडलं आणि आपल्या एकजुटीचा विजय झाला असल्याचं नाईक यांनी सांगितलं। हा सत्कार माझा एकट्याचा नसून सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी हा सत्कार स्वीकारत आहे, असं नाईक यांनी स्पष्ट केलं। पण न भूतो न भविष्यती अशी जी एकजूट सर्व संघटनांनी दाखवली, कर्मचाऱ्याला स्वतःचा न्याय हक्क कळाला आणि प्रशासनाला एक गोष्ट कळाली की ड्रायव्हर कंडक्टरांशिवाय महामंडळ शून्य आहे। रस्त्यावर एकही गाडी धावली नाही तरी एकाचाही पगार होऊ शकत नाही। मग तातडीने दुसऱ्या दिवशी शासनाला याची मीटिंग लावावी लागली आणि त्यानंतर यांना पगारवाढ द्यावी लागली। आता काही लोक दुमत आहेत, एवढा संप करून काही हाती लागलं नाही। काही जण म्हणतात ठीक आहे, जे झालं ते चांगलं झालं, कारण मागच्या 6 महिने 10 लोकांनी अनुभवलेली असताना आता 2 दिवसात जे मिळालं ते खरंच चांगलं आहे। आता 6500 रुपयाची वाढ असं म्हटलं जातं, ती 6500ची वाढीचं थोडंसं विश्लेषण करतो। मागच्या वेळी कर्मचाऱ्यांना पगार वाढला होता 2500, 4000 आणि 5000। आत्ताच्या घडीला 6500ची वाढ झालेली आहे। तर मागच्या वेळी ज्या कर्मचाऱ्यांना 5000 रुपये वाढ झालेला होता त्याला आता 1500 रुपये, ज्याला 4000 वाढ झालेली होती त्याच्या पगारात 2500 रुपये आणि ज्याच्या पगारात 4000 त्यावेळी वाढ झाली, 5000 वाढ झालेली होती त्याला 1500 रुपये अशा टप्प्यात पगार वाढलेला आहे। म्हणजे असं कोणीही वाटून घ्यायला नको की कर्मचाऱ्यांना खूप पगार वाढले आणि आता त्यांचं अगदी 7वं वेतन राज्य शासन कर्मचाऱ्यांना वेतन लागू झालेलं आहे। पण निदान सध्याच्या ह्या लढाईत कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे एवढं मिळालं, त्याच्यात कर्मचाऱ्यांनी आनंद मानला आणि शासनाचं जे काही म्हणणं होतं आणि मुळात ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून कृती समितीचे, मग ते कामगार संघटनेचे संदीप शिंदे असतील, आमच्या संघटनेचे एसटी कामगार सेनेचे हिरेंजी रेडकर साहेब असतील आणि श्रीरंग बर्गे साहेब असतील किंवा इतरही संघटनांचे कृती समितीचे सभासद, या सर्वांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी संप बंदची हाक दिली आणि त्या दृष्टीने संप बंद झाला। जे काही मिळालं पदरात पाडून घेतलं आणि त्याच्या दृष्टीने गाड्या सुरू झाल्या। ग्रामस्थांची होणारी ससेवलपेट त्या दिवशी थांबली। शिस्त आणि आवेदन पद्धतीत बदल करण्यासाठी एक समिती नेमून त्याच्या माध्यमातून एक नवीन शिस्त आणि आवेदन पद्धत ज्याच्यात कमीत कमी जाचकटी असतील असं निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे। या संपात मिळालेलं फलित आहे। दुसरी गोष्ट, एखादा अपघात झाला किंवा एखादा कर्मचारी जर आजारी पडला किंवा त्याचं कुटुंबीय आजारी पडलं तर त्याला 1.5 लाख रुपये शासन महामंडळातर्फे मिळायचे, नंतर ते पगारातलं वसूल व्हायचे। हा पाठ वेगळा होता। पण आता त्याला महात्मा फुले योजनेअंतर्गत संलग्न करून कॅशलेसची व्यवस्था निर्माण करून देण्यासाठी हालचाली चालू झालेल्या आहेत। प्रत्येक कर्मचाऱ्याला कार्ड मिळेल, जो कुठेही गेला तरी त्याला पैशाची चिंता न करता कॅशलेस पद्धतीने तो उपचार घेऊ शकणार आहे। आणि इतरही उपमागण्या आहेत त्या सविस्तर नंतर आता परिपत्रक बाहेर पडले की मिळतीलच। पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एकच सांगतो की ह्या संपात हा माझा जरी आज सत्कार आयोजित करण्यात आलेला असला तरी हा माझा एकट्याचा सत्कार नव्हता। प्रत्येक कर्मचारी जो संपात उतरला त्याचा सत्कार होता, कारण कर्मचाऱ्यांनी आज एकजूट दाखवली नसती। कारण थोडंसं वाईट वाटतं की हे सगळे कर्मचारी कर्मचाऱ्यांच्याच पगारासाठी आणि त्यांना मिळणाऱ्या भविष्यातल्या फायद्यासाठी उतरलेले होते, परंतु त्यातही काही 5% कर्मचारी ही नोकरीची भीती किंवा प्रशासनाशी चांगुलपणा ठेवण्यासाठी संपात न उतरता थेट ह्या संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांच्या समोर गाड्या घेऊन बाहेर पडत होते, तरी या लोकांनी आपली मनस्थिती विचलित होऊ दिली नाही। त्यामुळे खरंच या संपात उतरलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे आज प्रत्येक अधिकाऱ्याला पगार वाढलेला आहे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार वाढलेला आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्र एसटी कामगार सेना अध्यक्ष आशिष डिचोलकर, सचिव अमोल परब, सेवा एसटी कामगार संघटना विभागीय सरचिटणीस रोशन तेंडुलकर, प्रशांत गावडे, कामगार संघटना सचिव एम.एन. आंबेस्कर, नितेश राऊळ, राजेश नागडे, वैभव यसाजी, सोनाली तेरसे, गंगाराम खरात, निलेश शिरोडकर, योगेश परुळेकर, रुपेश टेमकर, मुश्ताक खुल्ली, ए.बी. फर्नांडिस, संतोष धुरी, अनिल कामतेकर, आदिनाथ महापणकर, राजेश मसूरकर, संदीप रासम, साईनाथ पारकर, सुनील करलकर उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन एम.एन. आंबेस्कर यांनी केलं। निलेश जोशी, स्काय न्यूज टुडे, कुडाळ।